राजकारणात निष्ठा आणि तत्वांचं महत्त्व संपलं असल्याची चर्चा असली तरी निष्ठेचा काळ संपला आहे असं समजू नका, असं सूचक वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय. राजकारणात निष्ठेला आजही मोठी किंमत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पूर येऊन गेल्यानंतर लोक पुन्हा निष्ठेकडेच पाहतात. तसंच आम्ही 10 आमदार आणि 8 खासदार आहोत असं देखील पाटील म्हणाले. दरम्यान कृष्णाकाठच्या लोकांची परंपरा ही लढाई आणि संघर्षाची आहे. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी संघर्षाची शिकवण दिली आहे. त्यामुळे कृष्णाकाठच्या माणसांचं राजकारण वेगळं असून आमच्या मनात काय आहे हे सहजासहजी इतरांना कळत नाही असंही जयंत पाटील म्हणाले. मागच्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांच्या भेटीगाठीने जयंत पाटील भाजप सोबत जाणार अशी चर्चा रंगली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचाही दावा वारंवार होत असल्याने जयंत पाटील यांनी जाहीर सभेत मोठा खुलासा केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळालाय. हे निष्ठेने, तत्वाने, विचाराने होण्याचा काळ मागच्या 10 वर्षात संपलेला आहे किंवा कमी झाले. पण असं समजू नका की आता परत असं कधीच होणार नाही. असं समजू नका की आता ही अशा पद्धतीनं राजकारण चालणार नाही. या सगळ्या परिस्थितीवर दिवस जात असतात, हा त्याचा उपाय असतो. टाइम चेंजेस, कायम हे लक्षात ठेवायचं. आपण जेवढे ठाम असू तेवढी परिस्थिती बदलत जाते. आपण जर परिस्थितीप्रमाणे बदलायला लागलो तर त्या परिस्थितीत आपण वाहून जातो. मग परिस्थिती कधी बदलत. आपण जर ठाम असलो तर परिस्थिती चेंज, टाइम बदलत असतो तात्या. त्यामुळे हे निवृत्ती हे याच्यावर फुली मारा. कळलं का? इट इज नॉट अलाउड इन आवर पार्टी. इथे मी हुकुमशाही आहे माझी, मी म्हणेल तेच होतं. पण हे यांनी परस्पर कारभार केलेला आहे आणि ट्विट करून निवृत्ती घेतली. आता